निफाड टाइम्स न्यूज चॅनलच्या बातमीचा इम्पॅक्ट. लासलगाव बडोदा बँकेसमोरील केलेला निकृष्ट रस्ता केला परत चांगला. लासलगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक येथील बँक ऑफ बडोदा समोरील रस्ता काँक्रिटीकरण काम काही महिन्यातच पूर्णपणे उखडून गेले होते. जवळपास 60 लाख रुपये खर्चून हा रस्ता तयार करण्यात आला होता. या रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत निफाड टाइम्स न्यूजने बातमी प्रकाशित केली. केवळ बातमी प्रकाशित करून त्यावरच न थांबता मंत्री छगन भुजबळांचे सहाय्यक महेश पैठणकर यांना याबाबत माहिती दिली. भुजबळांच्या माध्यमातून दर मंगळवारी येवल्याला विकास कामे व इतर कामांचा आढावा घेणारे दिलीप खैरे यांनाही सदर माहिती देण्यात आली. त्यानुसार दिलीप खैरे यांनी निफाड टाइम्सचे संपादक सुरेश आयरे यांना पुन्हा तात्काळ फोनवर संपर्क साधून मंगळवारी दुपारी 4 वाजता मी स्वतः त्या ठिकाणी येतो, सदरचे कामे करणारे ठेकेदार व जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे अधिकारी यांनाही बोलावून घेतो असा निरोप दिला होता. त्यानुसार दिलीप खैरे, जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता आनंद, उपविभागीय अभियंता नितीन पाटील, ठेकेदार भगीरथ गीते, सुनील सोनवणे हे घटनास्थळी हजर झाले होते. संबंधित ठेकेदाराने दुसऱ्याच दिवसांपासून सदर रस्त्यावर 4 इंच जाडीचे रस्ता काँक्रिटीकरण काम सुरू केले. आज मितीस सदर रस्त्यावरील 300 मीटर रस्ता काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. बारदान टाकून रस्त्यावर पाणीही मारले जात आहे. नागरिकांनीही रस्ता ओला असल्याने किमान 8-10 दिवस तरी या रस्त्यावरून वाहने चालू नयेत असे आवाहन करण्यात आले आहे. निफाड टाइम्सच्या या बातमीच्या दणक्यामुळे पाठपुराव्यामुळे सदर काम पुन्हा चांगले झाल्याने परिसरातील नागरिकांनी फोन करून निफाड टाइम्स न्यूजचे आभार मानले आहेत.